So today we will see the pro forma of balance sheet in vertical form. See, this is the balance sheet. We have to prepare four columns. First in particulars, then notes, number of notes, and then two columns for amounts. In first part, equities and liabilities. Equities and liabilities under first point, shareholders fund. Under that, first subpoint is share capital. So इथे share capital आपल्याला मेन्शन करायचं आहे. Then B part reserve and surplus. Note number 1, note number 2. त्यांच्या ज्या अमाऊंट्स आहेत ह्या फर्स्ट कॉलम मध्ये अमाऊंट घ्यायच्यात अँड देन त्यांची टोटल जी आहे ही सेकंड कॉलम मध्ये येईल. सेकंड इज नॉन करंट लायबिलिटीज. सी हे हेडिंग्स जे आहेत या हेडिंग अंडर सब हेडिंग्स येतात. हेडिंग नॉन करंट लायबिलिटी, अंडर दॅट लॉंग टर्म लायबिलिटीज. आता लॉंग टर्म लायबिलिटीज मध्ये डिबेंचर्स येतात किंवा अदर लॉंग टर्म लायबिलिटीज ज्या असतील ह्या यामध्ये येणार आहेत. सो हेडिंग लॉंग टर्म लायबिलिटीज, नोट नंबर 3, अमाऊंट जे ही अमाऊंट कॉलम मध्ये घ्यायचे त्याची जे टोटल असेल ही आउटर कॉलम मध्ये येईल. Next, third point is current liabilities. Under that, first point is trade payable. आता ट्रेड पेएबल मध्ये क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल या दोघांचीही टोटल येते. सो ट्रेड पेएबल. Then B part is other liabilities. C, short term provisions. नोट नंबर 4, 5 अँड 6. आता यामध्ये इन्क्लूड होणारे जे पॉईंट्स आहेत, आता शेअर कॅपिटल जर आपण बघितलं तर त्यामध्ये शेअर कॅपिटलमध्ये प्रेफरन्स शेअर्स, इक्विटी शेअर्स किंवा जर प्रॉब्लेममध्ये ऑथोराइज कॅपिटल दिलं असेल तर ते हे सगळं येईल. पण हे सगळं एकाच इथे आपल्याला टोटल अमाऊंट घ्यायची आहे. मीन्स हे जे सगळे शेअर कॅपिटल आहेत हे नोट्स टू अकाउंटमध्ये आपल्याला दाखवायचे. फर्स्ट आपण हा बॅलन्स शीटचा प्रोफॉर्मा बघूया अँड देन वी विल गो फॉर नोट्स टू अकाउंट्स. So come to the point. Current liabilities, under that trade payable, other liabilities, short-term provision, note number 4, 5 and 6. And the amount of trade payable, other liabilities and short-term provisions. And the total of these three is in the second column. सेकंड कॉलम मध्ये त्यांची टोटल जी ही आपण घेतलेली आहे. आता सगळ्यांच्या टोटल ह्या आउटर कॉलम मध्ये आपण घेतल्यात. मग त्या तीनही ज्या अमाऊंट्स आउटर कॉलम मध्ये त्यांची सगळ्यांची टोटल, दॅट इज अवर फायनल टोटल ऑफ इक्विटीज अँड लायबिलिटीज. सो इथे लायबिलिटी साईडची आपली टोटल जी आहे ही येणार आहे. व्हर्टिकल फॉर्म मध्ये फर्स्ट इक्विटीज अँड लायबिलिटीज हा फॉर्मॅट हा पार्ट येतो अँड देन सेकंड पार्ट मध्ये ॲसेट्स येतात. Second part, assets. Under that, first point, non-current assets. Under this, fixed assets. B, non-current investment. Note number 7, note number 8. अमाऊंट जे आहेत ह्या फर्स्ट कॉलमला येतील फिक्स ॲसेटची अमाऊंट, देन नॉन करंट इन्व्हेस्टमेंट अँड त्या दोघांची टोटल जी आहे ही सेकंड कॉलममध्ये जाईल. सेकंड पार्ट, करंट ॲसेट्स. Under that, inventories, trade receivable, cash and cash equivalent. Note number 9, 10 and 11. त्यांच्या अमाऊंट जे आहेत या फर्स्ट कॉलम मध्ये आपण घेतल्यात. या तीनही अमाऊंटची टोटल जी आहे सेकंड कॉलम मध्ये येईल अँड देन सेकंड कॉलम मध्ये आपल्या ज्या टोटल आहेत लाईक दिस अँड दिस, या दोघांची टोटल आपल्याला घ्यायचे. दॅट इज द टोटल ऑफ ॲसेट्स. ही दोन्ही लायबिलिटीज अँड ॲसेट या दोन्ही टोटल ज्या आहेत या मॅच झाल्या पाहिजेत. So this is the vertical format of balance sheet. हा vertical format आहे. This is notes to accounts and our first note is share capital. See here in balance sheet मध्ये जो shareholder fund आहे फर्स्ट हेडिंग त्यातला सब हेडिंग आहे शेअर कॅपिटल. आता शेअर कॅपिटलची आपण इथे टोटल अमाऊंट घेतली आहे बट शेअर कॅपिटलमध्ये इक्विटी शेअर इन्क्लूड होतात, देन प्रेफरन्स शेअर इन्क्लूड होतात. मग हे सगळे जे शेअर्स आहेत हे जे टोटल आपल्याला शेअर कॅपिटल इथे घ्यायचं आहे आणि त्यांचं जे कॅल्क्युलेशन आहे हे नोट्स टू अकाउंटमध्ये घ्यायचं आहे. सो अंडर दिस शेअर कॅपिटल, issued and subscribed equity share capital,
प्रेफरन्स शेअर कॅपिटल, यांच्या ज्या अमाऊंट्स आहेत यांचं कॅल्क्युलेशन नोट्स टू अकाउंटमध्ये इथे करायचं आहे. अँड देन फायनल अमाऊंट जी आहे ही आउटर कॉलमला येईल. आणि ही जी फायनल अमाऊंट आहे ही फायनल अमाऊंट बॅलन्स शीटमध्ये रेकॉर्ड केली जाईल. Next part is reserve and surplus. Reserve and surplus under capital reserve. Capital reserve जो आपण फाइंड आउट करतो, कॅपिटल रिकन्स्ट्रक्शन और रिडक्शन अकाउंट जे आपण प्रिपेअर करतो तर त्यामध्ये जो काही डिफरन्स येईल दॅट इज ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व. तो जो डिफरन्स आहे हा कॅपिटल रिझर्वला आपण ट्रान्सफर करतो आणि तो जो कॅपिटल रिझर्व आहे तो इथे बॅलन्स शीटमध्ये आपल्याला दाखवायचा आहे. सो नोट्स टू अकाउंटमध्ये रिझर्व अँड सरप्लस हेडिंग अंडर कॅपिटल रिझर्व डायरेक्टली आउटर कॉलमला घेतलंय. नेक्स्ट थर्ड हेडिंग इज लॉंग टर्म लायबिलिटीज. लॉंग टर्म लायबिलिटीज इन्क्लूड डिबेंचर अँड लोन. सो जो मेन पार्ट आहे इथला जो कॅल्क्युलेशनचा तो आपण नोट्स टू अकाउंटमध्ये करतोय. डिबेंचर्स जे काही अमाऊंट असेल ही आपल्याला नोट्स टू अकाउंटमध्ये घ्यायची आहे. जर लोन दिलं असेल तर ते रेकॉर्ड करायचं आणि त्या दोघांची टोटल जी आहे ही आउटर कॉलमला येईल. अँड देन इथे जी फायनल अमाऊंट आलेली आहे ही बॅलन्स शीटला जिथे आपण नॉन जिथे आपण लॉंग टर्म लायबिलिटीज घेतलेल्या आहेत, नॉन करंट लायबिलिटीजच्या हेडिंग अंडर लॉंग टर्म लायबिलिटीज तिथेही फायनल अमाऊंट जे ही अमाऊंट कॉलममध्ये येणार आहे. आफ्टर दॅट ट्रेड पेएबल. ट्रेड पेएबल इन्क्लूड्स क्रेडिटर्स अँड बिल्स पेएबल. तर क्रेडिटर्स आणि बिल्स पेएबल प्रॉब्लेममध्ये दिले असतील तर त्या दोघांच्याही अमाऊंट नोट्स टू अकाउंट्सला घ्यायच्या आहेत, त्यांची टोटल करायचे अँड द टोटल इज ट्रेड पेएबल. आणि बॅलन्स शीटच्या फॉर्मॅटमध्ये जिथे ट्रेड पेएबल आहे त्या ट्रेड पेएबल हेडिंग अंडर ही अमाऊंट फायनल अमाऊंट जी ही घ्यायची आहे. नेक्स्ट अदर लायबिलिटीज इन्क्लूड्स इंटरेस्ट ऑन डिबेंचर. जर प्रॉब्लेममध्ये इंटरेस्ट ऑन डिबेंचर दिलं असेल तर ते अदर लायबिलिटीजमध्ये येईल. त्याची अमाऊंट जी ही घ्यायची. देन शॉर्ट टर्म प्रोव्हिजन. जर प्रॉब्लेममध्ये शॉर्ट टर्म प्रोव्हिजन्स असतील लाईक बँक ओव्हरड्राफ्ट तर बँक ओव्हरड्राफ्ट हा शॉर्ट टर्म प्रोव्हिजन हेडिंग अंडर घ्यायचा आहे. त्याची जी फायनल अमाऊंट आहे ही फायनल अमाऊंट बॅलन्स शीटमध्ये रेकॉर्ड करायची. देन फिक्स्ड ॲसेट. आता बघा इथे बॅलन्स शीटमध्ये आपण डिरेक्टली फिक्स्ड ॲसेट घेतलेले आहेत. सेकंड पार्ट जो आपण ॲसेटचा बघितला फिक्स ॲसेट डिरेक्टली अमाऊंट घेतली. बट त्याचं जे कॅल्क्युलेशन आहे आता फिक्स ॲसेट लँड अँड बिल्डिंग असेल, प्लांट अँड मशिनरी, फर्निचर, इक्विपमेंट्स या सगळ्यांची टोटल जी आहे हे आपल्याला इथे नोट्स टू अकाउंटमध्ये घ्यायची आहे किंवा त्यांचं कॅल्क्युलेशन जे आहे हे नोट्स टू अकाउंटमध्ये घ्यायचं आहे. त्यामध्ये जे काही ॲड लेस झालं आहे हे सगळं कॅल्क्युलेशन नोट्स टू अकाउंटला येईल. फायनल अमाऊंट जी आहे ही सेकंड कॉलमला येईल फिक्स ॲसेटची अँड देन ही अमाऊंट बॅलन्स शीटच्या स्ट्रक्चरमध्ये जाईल. देन नॉन करंट इन्व्हेस्टमेंट असतील तर ते आपण रेकॉर्ड होतील. देन इन्व्हेंटरीज इन्क्लूड स्टॉक. जर स्टॉक दिला असेल क्लोजिंग स्टॉक इन्व्हेंटरी येतो. सो इन्व्हेंटरीज हेडिंग अंडर आपल्याला क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड करायचा आहे. देन ट्रेड रिसिवेबल. ट्रेड रिसिवेबल इन्क्लूड्स बिल्स रिसिवेबल अँड डेटर्स. सो त्यांचे टोटल जे आहेत त्यांचं कॅल्क्युलेशन आपल्याला फर्स्ट कॉलममध्ये करायचं आहे. त्यांची टोटल जी आहे ही आउटर कॉलमला घ्यायची आहे. अँड देन ही जी फायनल अमाऊंट आलेली आहे ही ट्रेड रिसिवेबल जिथे आपण बॅलन्स शीटला रेकॉर्ड केलेलं आहे तिथे फायनल अमाऊंट घ्यायची आहे. आणि नोट्स टू अकाउंटला आपण इथे जे नंबरिंग देणार आहोत नोट नंबर 1, 2, 3 हे इथे जे नंबरिंग दिलेलं आहे ते इथे नोट नंबरला घ्यायचं आहे. सी हिअर तुम्ही बघू शकता आपण आता ट्रेड रिसिवेबल या पार्टवरती होतो. ट्रेड रिसिवेबल नोट नंबर 10. सो इथे बॅलन्स शीटमध्ये सुद्धा ट्रेड रिसिवेबलला नोट नंबर 10 द्यायचा आहे बिकॉज त्याचा रेफरन्स द्यायचा आहे आपल्याला की आपण ही अमाऊंट कुठली घेतली, त्याचं कॅल्क्युलेशन आपण नोट्स टू अकाउंटला कुठे केलेलं आहे. सो ट्रेड रिसिवेबल नोट नंबर 10 फायनल अमाऊंट जी ही आपल्याला मिळेल. सो आपण नोट नंबर 10 बघणार आहोत. नोट नंबर 10 ही येस हिअर इज इट. So note number 10 here is the final amount of trade receivable. Next is cash and cash equivalent. It includes the cash balance and
बँक बॅलन्स. सो कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटला आपण जी नोट नंबर दिलेली आहे ती बॅलन्स शीटमध्ये तिथे रेकॉर्ड करायची आणि यांची जी फायनल अमाऊंट आहे ही फायनल अमाऊंट कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंटला रेकॉर्ड करायची. सो नोट्सचे जे नंबर आहेत ते आपण नोट्स टू अकाउंटमध्ये जसं नंबरिंग दिलेलं असेल त्याप्रमाणे द्यायचे. प्रोफॉर्मा लक्षात आलाय सगळ्यांच्या? Yes, Yes, ma'am. ma'am. सो आता इथून पुढे आपले जे पुढचे प्रॉब्लेम्स आहेत हे सॉल्व्ह करताना आपल्याला बॅलन्स शीट, नोट्स टू अकाउंट हे सुद्धा प्रिपेअर करायचं आहे. याची PDF मी ग्रुपवरती शेअर करेन, सो तुम्हाला इझी होईल प्रोफॉर्मा लक्षात घ्यायला. लेट्स वी विल गो फॉर प्रॉब्लेम. ओके, सो प्रॉब्लेम आहे सगळ्यांकडे आता. दिस इज अवर प्रॉब्लेम नंबर 3. द फॉलोइंग बॅलन्स शीट ऑफ स्वस्तिक लिमिटेड आधी आपण प्रॉब्लेम थोडा समजून घेऊया अँड देन वी विल गो फॉर ॲडजस्टमेंट्स. प्रॉब्लेममध्ये बॅलन्स शीट दिलेली आहे. बॅलन्स शीट ॲज ॲट 31 मार्च 2020. लायबिलिटीजमध्ये इथे इक्विटी शेअर कॅपिटल दिले, डिबेंचर्स आहेत अँड सन्ड्री सप्लायर्स. देन गुडविल, लँड अँड बिल्डिंग, पेटंट्स, computers and software, stock, debtors, cash, profit and loss account. The following scheme for reconstruction was sanctioned. First adjustment, the equity shares be reduced by 50 rupees each. 50 see here equity shares आपल्याला बघायचे. बघा liabilities मध्ये फर्स्ट एलिमेंट दिलेला आहे 8,000 equity shares of rupees 100 each. See this 8,000, these are the number of equity shares and this 100 is the face value of each equity share. 8,000 हे number of shares आहेत आणि 100 rupees ही face value आहे प्रत्येक equity share ची. See, so equity shares ची जी 100 rupees face value आहे ही रिड्यूस झाली आहे 50 रुपीजने. रिड्यूस बाय 50 रुपीज. जर 100 रुपीज मधले 50 रुपीज हे रिड्यूस झाले तर इक्विटी जे न्यू इक्विटी शेअर असतील मग त्याची फेस व्हॅल्यू किती होईल तर 50 रुपीज. बिकॉज 50. येस करेक्ट 50 रुपीज. सो आपल्याला फर्स्ट जर्नल एंट्री जी आहे ती पास करताना आपल्याला 50 रुपीज रिड्यूस झालेले दाखवायचे आहेत. सो आपण जर्नल एंट्री करूया. First journal entry, equity share capital account debit to equity share capital to capital reduction account. See here, equity share capital जे डेबिट केलेलं आहे तिथे आपण ओल्ड इक्विटी शेअरची जी व्हॅल्यू आहे ओल्ड इक्विटी शेअर 8 lakh because 8,000 these are the number of equity shares and 100 rupees this is the face value. 8,000 into 100 rupees. सो इक्विटी शेअर कॅपिटल 8,000 इंटू 100 रुपीज. अमाऊंट जी आहे ही इथे येणार आहे 8 लाख. डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. सी हिअर द न्यू इक्विटी शेअर्स. इथे आपल्याला न्यू इक्विटी शेअर्स दाखवायचे आहेत. 100 रुपीजचे इक्विटी शेअरची ओल्ड फेस व्हॅल्यू ही 100 रुपीज होती. इक्विटी शेअर हे 50 रुपीजने रिड्यूस झालेत. 100 मधून 50 रुपीज रिड्यूस झाले. रिमेनिंग 50 रुपीज. सो जे आपले न्यू इक्विटी शेअर्स आहेत हे 50 रुपीजचे आहेत. दॅट्स वाय टू इक्विटी शेअर कॅपिटल नंबर ऑफ शेअर्स विल बी द सेम 8,000 इंटू 50 रुपीज. सो अमाऊंट जे ही आपण घेणार आहोत तिथे दॅट इज अमाऊंट हाऊ मच करा कॅल्क्युलेशन. 4 lakh. येस. नेक्स्ट टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट. द कॅपिटल रिडक्शन 50 रुपीजचे शेअर्स जे आहेत हे रिड्यूस झालेले आहेत. सो 8,000 इंटू 50 4 लाख. Being equity shares reduced by rupees 50.
सो इथे आपलं इक्विटी शेअर कॅपिटल जे आहे रिड्यूस झालेलं आहे. एंट्री लक्षात आलंय सगळ्यांच्या? येस मॅम. ओके. मॅम परत एकदा सांगा. जे आपण प्रिव्हियस फर्स्ट अँड सेकंड जसे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले त्यामध्ये ज्या ऍडजस्टमेंट होत्या सेम इट इज. इक्विटी शेअर्स रिड्यूस बाय 50 रुपीज. जे इक्विटी शेअरची जी फेस व्हॅल्यू आहे ती 50 रुपीज रिड्यूस झालेली आहे. 100 रुपीज ओल्ड फेस व्हॅल्यू होती, 50 रुपीज रिड्यूस झाले, रिमेनिंग किती उरले? 50 रुपीज. सो आपले न्यू इक्विटी शेअर्स हे 50 रुपीजचे आहेत. सो फर्स्ट ओल्ड इक्विटी शेअर कॅपिटल डेबिट करणार आहोत, न्यू इक्विटी शेअर कॅपिटल क्रेडिट करायचंय. जितकी अमाऊंट रिड्यूस झाली ती अमाऊंट कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर केली जाईल. सो कॅपिटल रिडक्शन अकाउंट 8000 इंटू 50, 4 लाख. Next adjustment, debenture holders total claim be reduced to rupees 1,80,000 and this would be satisfied by issue of the equity shares. See, फर्स्ट बघा, डिबेंचर होल्डर्सचा जो काही टोटल क्लेम आहे. सो फर्स्ट आपण डिबेंचर्स फाइंड आउट करणार आहोत. बॅलन्स शीटमध्ये डिबेंचर्स मिळालेत 9%, डिबेंचर्स 3 लाख डिबेंचर आपल्याला दिलेले आहेत. आता या डिबेंचर्स मधले डिबेंचर होल्डर्स टोटल क्लेम रिड्यूस टू रुपीज 1,80,000. डिबेंचर होल्डरचा जो काही क्लेम आहे 3 लाखचा तो रिड्यूस करून 1,80,000 झाला आहे. रिड्यूस टू रुपीज 1,80,000. सो जो 3 लाखचा जो त्यांचा क्लेम होता तो रिड्यूस करून 1,80,000 झालेला आहे. सो किती त्यातले रिड्यूस झाले? 3 लाख मधून 1,80,000 लेस करा. जो रिमेनिंग पार्ट आहे हा कॅपिटल रिडक्शनला जाईल बिकॉज तेवढा पार्ट हा रिड्यूस झाला आहे. 1,20,000. येस, करेक्ट. सो 1,20,000 हे झाले कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर होतील बिकॉज तेवढा पार्ट हा रिड्यूस झालाय. रिड्यूस टू 1,80,000 मीन्स 3 लाखची अमाऊंट ही रिड्यूस करून 1,80,000 झालेली आहे. आणि हा जो 1,80,000चा जो काही क्लेम आहे अँड दिस वुड बी सॅटिस्फाईड बाय इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स. मग आता हा जो 1,80,000चा जो काही क्लेम आहे हा सॅटिस्फाय करण्यासाठी त्यांनी काय केलंय तर तो सॅटिस्फाय होण्यासाठी इक्विटी शेअर्समध्ये आपल्याला तो द्यायचा आहे. सो फर्स्ट आपण जे ओल्ड डिबेंचर इथे दिलेले आहेत त्याला डेबिट करणार आहोत. सो 9% डिबेंचर अकाउंट डेबिट 3 लाख टू इक्विटी शेअर्स. आता इक्विटी शेअर्स आपण का घेतले? बिकॉज जे आता न्यू आहेत 1,80,000 हे आपल्याला डिबेंचर्स मध्ये द्यायचे नाही आहेत. दिस वुड बी सॅटिस्फाईड बाय इश्यू ऑफ इक्विटी शेअर्स. So here 9% debenture account debit to equity share capital to capital reduction account. फर्स्ट आपण जे टोटल डिबेंचर्स आहेत हे रेकॉर्ड करून घेऊया. 9% डिबेंचर टोटल अमाउंट 3 लाख. सो हियर 9% डिबेंचर 3 लाख टू इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट. इक्विटी शेअर कॅपिटल का केलं? बिकॉज जो जे डिबेंचरचा क्लेम होता 3 लाख हा रिड्यूस करून कितीला केलाय? तर रिड्यूस करून तो 1,80,000 पर्यंत आणलेला आहे आता. सो 1,80,000चा आता त्यांचा न्यू क्लेम आहे आणि हा न्यू क्लेम सॅटिस्फाय ते कसे करतायत? तर इक्विटी शेअर्सने. सो दॅट्स वाय टू इक्विटी शेअर्स. टू इक्विटी शेअर कॅपिटल 1,80,000. आता 3 लाखचा जो क्लेम होता तो रिड्यूस करून आपण 1 लाख केलंय. म्हणजे किती रुपीज लेफ्ट, किती रुपीज जे आहेत हे रिड्यूस झालेले आहेत 1,20,000. सो जितकी अमाऊंट रिड्यूस झालेली आहे इट विल बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 1,20,000. 1,20,000. येस, 1,20,000. being issue of new equity share in exchange of डिबेंचर. मीन्स जे डिबेंचर्स होते ओल्ड डिबेंचर हे एक्सचेंज करून त्यांनी काय केलेत तर ते इश्यू करताना इक्विटी शेअर मध्ये त्यांनी इश्यू केलेत. एंट्री लक्षात आलंय सगळ्यांच्या?
Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. See, third adjustment is sundry creditors have agreed to reduce their claim by 16,000. सन्ड्री क्रेडिटर्स जे आहेत तर त्यांनी त्यांचा 16,000चा क्लेम रिड्यूस करून टाकलेला आहे. त्याने पुढे काहीच म्हटलं नाहीये की त्याने काही कॅशमध्ये पे करायचंय का अजून इक्विटी शेअर्समध्ये इश्यू करायचे की प्रेफरन्स शेअर्स द्यायचे. नॉट एट ऑल, काही दिलेलं नाहीये. जस्ट त्यांचा जो काही क्लेम होता त्यातले 16,000ची अमाऊंट जे ही त्यांनी रिड्यूस केली. सो सिंपल एंट्री, सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 16,000 टू कॅपिटल रिडक्शन, बिकॉज डिरेक्टली त्यांनी 16,000ची अमाऊंट ही रिड्यूस केली. आणि आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, जितके रिड्यूस केलेले आहे हे सगळं कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर करायचं आहे. सो सन्ड्री क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 16,000 टू कॅपिटल रिडक्शन अकाउंट 16,000. being creditors agree to reduce their claim. क्रेडिटर्सनी त्यांचा जो क्लेम आहे हा रिड्यूस करून टाकलाय, सॅक्रिफाईस करून टाकलाय, और फगो केलेला आहे, और वेव देअर क्लेम. सगळ्यांचे अर्थ जे आहेत हे सेमच आहेत. त्यांनी त्यांचा क्लेम थोडक्यात रिड्यूस करून टाकलाय. रिड्यूस केलाय म्हणजेच काय, तर कॅपिटल रिडक्शनला ट्रान्सफर केलेलं आहे. एंट्री लक्षात आली आहे? Yes, ma'am. ओके. सो आता आपण फोर्थ ऍडजस्टमेंट जे ही बघूया. Out of balance available, the company decided to write off goodwill, profit and loss account and patents completely. आता आपल्याला जे fictitious assets, accumulated losses and intangible assets जे आहेत ह्या राईट ऑफ करायचे आहेत. इथे ऍडजस्टमेंट सुद्धा दिलेली आहे, सो आपण ते सगळे राईट ऑफ करणार आहोत. आउट ऑफ बॅलन्स गुडविल राईट ऑफ करायचंय, कॅप प्रॉफिट अँड लॉस अकाउंट राईट ऑफ करायचंय, अँड देन पेटेंट सुद्धा आपल्याला राईट ऑफ करायचे. सो फर्स्ट आपण त्याची जर्नल एंट्री पास करून घेऊया. जेव्हा हे अक्युमुलेटेड लॉसेस किंवा फिक्टिशियस ॲसेट्स आपण राईट ऑफ करतोय, कॅपिटल रिडक्शन अकाउंटला डेबिट करायचं आहे. कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, टू गुडविल, टू पेटेंट्स. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची अमाऊंट आपण बघूया किती आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 84,000. So 84,000. Then how much the goodwill? गुडविलची अमाऊंट किती आहे? 1,20,000. Yes, 1,20,000. Then how much patents? 50,000. Yeah, 50,000. सो आपण हे राईट ऑफ करून घेतले. आता यांची तिघांची जी टोटल आहे ही कॅपिटल रिडक्शनला जाईल, बिकॉज हे तीनही जे ॲसेट्स आहेत हे आपल्याला आपण, आणि प्रॉफिट अँड लॉस हा ॲक्युमुलेटेड लॉस आहे, आपण राईट ऑफ करतोय. सो 84,000 प्लस 1,20,000 प्लस 50,000 हे आपण राईट ऑफ करतो. या तिघांची टोटल जी आहे ही कॅपिटल रिडक्शनला जाईल. सो 2,54,000. नेक्स्ट इज, आता तीच ॲडजस्टमेंट त्याच्यामधले पुढचा एक पार्ट आहे. कम्प्युटर्स अँड सॉफ्टवेअर्स बाय ₹2,25,000. आता कम्प्युटर्स अँड सॉफ्टवेअर बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला बघा. सी इन द ॲसेट साईड कम्प्युटर्स अँड सॉफ्टवेअर्स हा पार्ट दिसतोय का तुम्हाला? Yes, ma'am. आता ते कम्प्युटर्स जे आहेत, कम्प्युटर्सची ॲक्च्युअल तिथे अमाऊंट किती होती बघा. कम्प्युटर्सची ॲक्च्युअल अमाऊंट 3,70,000 होती. त्यातला 3,70,000 मधला जो 2,25,000चा जो पार्ट आहे हा आपल्याला राईट ऑफ करायचा, बिकॉज ही जी होल ॲडजस्टमेंट आहे त्यामध्ये काय म्हटलंय, आउट ऑफ द बॅलन्सेस अवेलेबल इन द कंपनी डिसाइडेड टू राईट ऑफ
गुडविल, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पेटेंट्स कम्प्लिटली, हे सगळे जे आहेत हे कम्प्लिटली आपल्याला राईट ऑफ करायचे आहेत. अँड कम्प्युटर्स अँड सॉफ्टवेअर्स बाय 2,25,000. आणि कम्प्युटर्स अँड सॉफ्टवेअर्स मधला 2,25,000चा जो पार्ट आहे हा राईट ऑफ करायचा आहे. सो आपण कम्प्युटर्स अँड सॉफ्टवेअर मधला 2,25,000चा पार्ट जो आहे हा राईट ऑफ करणार आहोत. सो एंट्री कशी येईल? कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू कम्प्युटर्स अँड सॉफ्टवेअर्स 2,20,000 25,000. सो ऑलमोस्ट आपल्या ज्या जर्नल एंट्रीज होत्या ह्या पास करून झाल्यात. सो गिव्ह जर्नल एंट्रीज टू इनकम्प्लीट द स्कीम अँड ड्राफ्ट द फायनल बॅलन्स शीट. आपल्या जर्नल एंट्रीज इथे कम्प्लीट झाल्यात. नाव वी हॅव टू फाइंड आउट कॅपिटल रिझर्व्ह. आपल्याला कॅपिटल रिझर्व्ह फाइंड आउट करायचे. सो आपण आधी ज्या जर्नल एंट्रीज पास करून घेतल्यात त्याचं आपण कॅपिटल रिडक्शन अकाउंटला ट्रान्सफर करून घेऊया. कॅपिटल रिडक्शनच्या ज्या अमाऊंट्स आहेत त्या. सो दिस इज द कॅपिटल रिडक्शन अकाउंट. बघा, फर्स्ट जी एंट्री आहे इक्विटी शेअर कॅपिटल अकाउंट डेबिट टू इक्विटी शेअर कॅपिटल अँड टू कॅपिटल रिडक्शन. कॅपिटल रिडक्शनला 4 लाख रुपीज ट्रान्सफर केलेले आहेत. सो आपण कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिट साईडला रेकॉर्ड करून घेऊया. बाय इक्विटी शेअर कॅपिटल 4 लाख. नेक्स्ट सेकंड एंट्रीमध्ये बघा, इक्विटी सेकंड एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शनला 1,20,000 जे आहेत हे ट्रान्सफर केलेत. कॅपिटल रिडक्शनला क्रेडिट केलेलं आहे. सो कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिट साईडला बाय डिबेंचर्स 1,20,000. नेक्स्ट थर्ड एंट्रीमध्ये कॅपिटल रिडक्शनला क्रेडिट केलेलं आहे अमाऊंट 16,000 जे ही ट्रान्सफर केलेले आहे. सो कॅपिटल रिडक्शनच्या क्रेडिट साईडला बाय क्रेडिटर्स 16,000 ट्रान्सफर करून घेतले. नेक्स्ट पुढच्या ज्या 2 एंट्रीज आहेत त्यामध्ये कॅपिटल रिडक्शनला डेबिट केलेलं आहे. सो कॅपिटल रिडक्शनच्या डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, गुडविल अँड पेटेंट्स जेवढ्या अमाऊंट रिडक्शनला ट्रान्सफर केलेल्या आहेत 84,000, 1,20,000 अँड 50,000 ह्या कॅपिटल रिडक्शनला रेकॉर्ड करून घेऊया. टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, टू गुडविल, टू पेटेंट्स. देन कम्प्युटर्स अँड सॉफ्टवेअर, इथे कॅपिटल रिडक्शनला इथे आपण डेबिट केलेलं आहे बिकॉज कम्प्युटर अँड सॉफ्टवेअर मधले काही अमाऊंट जे ही रिड्यूस केलेली आहे 2,25,000. सो कॅपिटल रिडक्शनच्या डेबिट साईडला टू कम्प्युटर अँड सॉफ्टवेअर 2,25,000. दोन्ही साईडची जी ही टोटल करायचे त्याचा जो डिफरन्स येईल, डिफरन्स इट शुड बी ट्रान्सफर टू कॅपिटल रिझर्व्ह. डिफरन्स जो आहे 57,000चा हा कॅपिटल रिझर्व्ह म्हणून आपल्याला इथे शो करायचा आहे. सो इथे डिफरन्स जो आला आहे 57,000. कॅपिटल रिझर्व्हची आपल्याला इथे एंट्री सुद्धा करायची आहे. सो कॅपिटल रिडक्शन अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व्ह अकाउंट 57,000.